आज एक कल्पना करा, 10 वर्षांनंतरचं तुमचं घर. तुम्ही सगळे एकत्र एकाच घरात आहात, पण मुलं आता नोकरीला लागली आहेत. त्यांचं स्वतःचं असं एक आयुष्य आहे आणि त्याच घरात त्यांचे आई वडील एका जागी शांत बसलेले आहेत. खूप काही बोलायला आहे, हातात फोन आहे पण कॉल येत नाही. खूप काही बोलायला आहे पण बोलायला कोणीच नाही आहे. आणि आता स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही कधी मनापासून तुमच्या आई वडिलांशी किंवा मुलांशी बोललात. कदाचित ते तुम्हाला आठवतही नसेल. आज आपण एका घरात राहतोय, एकमेकांना पाहतोय, बोलतोयही, पण ते बोलणं फक्त गरजेपुरतं झालंय. अभ्यास झाला का, जेवलास का, कुठे जातोयस, मला हे हवंय, मला ते हवंय, बस इथेच संवाद संपतो. हळूहळू आपण बोलणं बंद करत नाही, पण मनापासून बोलणं कमी करत चाललोय. आणि त्यामुळेच नातं तुटायला सुरुवात होते. आवाजाने नाही, शांततेने. आई वडिलांना असं वाटतं की आपलं मूल दूर जातंय, आपल्यापासून लांब होतंय. आणि मुलांना असं वाटतं की मला कोणीच समजून घेत नाही. खरं तर कोणीच चुकीचं नसतं. आई वडील ते प्रेमातून बोलत असतात. त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांचं आयुष्य सिक्युअर असावं. आणि मुलं ती बंडखोर नसतात, ती फक्त थकलेली असतात. सततचे एक्सपेक्टेशन, प्रेशर, कंपॅरिझन या सगळ्यांमध्ये त्यांना एक अशी जागा हवी असते जिथे त्यांना कोणी जज करू शकणार नाही. आणि ती जागा असायला हवी ते म्हणजे त्यांचं स्वतःचं घर. पण हे सगळं तेव्हाच घडेल जेव्हा तुमच्यातील संवाद चांगला असेल. संवाद मोठा असण्याची गरज नाही आहे. अगदी तो 10 मिनिटांचा असला तरी पुरेसा आहे. पण संवाद असणं महत्त्वाचं आहे. थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवा, एकमेकांसमोर बसा आणि एकमेकांना विचारा की आजचा दिवस कसा गेला. कदाचित सुरुवातीला उत्तर लहान असेल, पण तेच उत्तर तुमचं नातं मजबूत करायला मदत करेल. आज आपण सगळेजण फ्युचरसाठी पळतोय, पण त्या फ्युचरकडे पळण्याच्या मागे आपण इतके गुंतून गेलो की आपल्या प्रेझेंटमध्ये आपल्या लोकांशी बोलण्यासाठीच आपल्याकडे वेळ नाही आहे. आणि लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल की तुम्ही कॉल कराल आणि समोरून एकच रिप्लाय येईल की मी बिझी आहे. आणि तेव्हा तुम्हाला कळेल की जेव्हा वेळ होती तेव्हा तर आपण बोललोच नाही. त्यामुळे वेळ निघून जाण्याआधी एकमेकांशी मनसोक्त बोला. कारण घर हे कधीच परफेक्ट नसतं, पण संवादाने ते जोडलेलं राहतं. धन्यवाद.